नमस्कार, मी दिशा. न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत. पाहूया आताची महत्त्वाची बातमी. अहिल्यानगर शहरातील पत्रकार सुशील थोरात यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 3 आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले. हेमंत उर्फ सोनू कोहक, महेश उर्फ पप्पू मते आणि प्रशांत निकरड अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. 20 ऑगस्ट रोजी कारला मोपेडची धडक लागल्याच्या कारणावरून तसेच विरोधी बातम्या प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून पत्रकार थोरात व त्यांच्या मुलाला मारहाण करण्यात आल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. आरोपींनी थोरात यांना दगडाने मारहाण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत स्थानिक गुन्हे शाखेने वाळूज MIDC परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत. साम न्यूजचे पत्रकार सुशील मारुतराव थोरात व 49 वर्ष यांच्यावर दिनांक 20/8/2026 रोजी पाईपलाईन रोड HDFC बँकेसमोर जीवघेणा हल्ला झाला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन साहेब यांनी या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करावा व या गुन्ह्यातील आरोपितांना तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI जाधव व PSI दरवडे यांच्या नेतृत्वाखाली 2 वेगवेगळे पथक तयार करून 2 वेगवेगळ्या दिशेला रवाना करण्यात आले होते. सदर गुन्ह्यातील CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहिती, गोपनीय माहिती व इतर आवश्यक गोष्टींचा उपयोग करून तपासात जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्यांचा उपयोग करून सदर आरोपींचा शोध घेत होतं. सदरच्या आरोपींचा पथकाने राजगुरुनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, दौंड, सुपा, संभाजीनगर या परिसरात शोध घेतला. आज पहाटे या गुन्ह्यातील आरोपी हे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर वाळूज MIDC परिसरात येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथक पाठवून सदर ठिकाणाहून या गुन्ह्यातील 3 आरोपी हेमंत उर्फ सोनू दत्तात्रय कोहक, महेश उर्फ पप्पू दशरथ मते आणि प्रशांत शिवाजी निकरड हे 3 आरोपी मिळून आलेले आहेत. सदर आरोपी त्यांना अहिल्यानगर येथे आणण्यात आले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे. तोफखाना पोलीस स्टेशन हे पुढील तपास करत आहेत. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.